या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सध्या मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे। 15 सप्टेंबर नंतर विधानसभेची आचारसंहिता जाहीर होऊ शकते। तत्पूर्वी महाविकास आघाडी व महायुतीचे जागा वाटप होईल। सध्या तरी काँग्रेसने 5, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने 6 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानेही 5 जागांवर दावा केला आहे। पण जागा वाटपात सोलापूर जिल्ह्यातील कोणता मतदारसंघ कोणाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेऊन कोणता मतदारसंघ कोणासाठी सोडायचा, त्या ठिकाणी तगडा उमेदवार कोण असू शकतो याची यादी तयार होईल। जागा वाटपाचा तिढा यशस्वीपणे सुटला तर ठीक, नाही तर महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्रपक्ष स्वतंत्रपणे लढू शकतात अशी ही शक्यता वर्तवली जात आहे। पुन्हा राज्याची सत्ता हाती यावी म्हणून भाजप महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। दुसरीकडे 2.5 वर्षानंतर पायउतार व्हावे लागलेली महाविकास आघाडी देखील सत्तेसाठी सूक्ष्म नियोजन करत आहे। पण त्यांची युती आघाडी होणार का याची सर्वांनाच उत्सुकता आहे। कारण जागा एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती सर्व विधानसभा मतदारसंघात आहे। त्यात पुन्हा 2019 आणि पूर्वीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढलेली उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरोधकांसोबत आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी कोणत्या जागा सोडायच्या याचा तोडगा कसा काढला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, मोहोळ, करमाळा, सांगोला या मतदारसंघात हा पेच निर्माण होणार आहे। दुसरीकडे भाजप समोरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जागा वाटप करताना मोहोळ, दक्षिण सोलापूर शहर, मध्य सांगोला, माळशिरस या मतदारसंघांसंदर्भात काय निर्णय घ्यायचा याचे आव्हान असणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।